महाराष्ट्राची शान म्हणजे की पुरणपोळी, आणि पुरणपोळी म्हणलं ती कटाची आमटी तर आलीच. तर कटाची आमटी तर सगळेच बनवतात, पण तिला खरा रंग आणि चव कशी आणायची ते मी आज या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे. तर हिला बनवायसाठी सगळ्यात पहिला आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचंय. वाटण्यासाठी तव्यावर थोडंसं तेल टाकून खोबरं चांगलं भाजून घ्यायचंय. खोबरं चांगलं भाजलं की हिरवी मिरची, लसूण, धने, लवंगा आणि बरीचशी कोथिंबीर चांगली भाजून घ्यायची. हे भाजल्याच्या नंतर मग उभा कांदा तेलात चांगला परतून घ्यायचा, आणि मग शेवटला एक वाटी शिजलेली डाळ चांगली तेलात परतून घ्यायची. आता हे सगळं मिक्सरच्या जार मध्ये टाकून त्याला चांगलं बारीक करून वाटण तयार करून घ्यायचं. मग येळवणीसाठी शिजलेल्या डाळीचं पाणी काढून घ्यायचं. आता लगेच एक कढई घ्यायची, त्यामध्ये तेल टाकायचं. तेल चांगलं गरम झालं का मग कुटलेलं खोबरं आणि हिरवी मिरची टाकून द्यायची. त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. मग त्याच्यात कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर टाकून परत चांगलं हलवायचं. आता मसाल्यामध्ये टाकायचं हळद, लाल मिरची पावडर, घरचा काळा मसाला आणि चवीनुसार मीठ. मसाल्यांना तेलात चांगलं परतून घ्यायचं. मग वाटण टाकून द्यायचं. आता वाटण्याला चांगलं हलवायचं. तेल सुटूपर्यंत त्याला परतून द्यायचं. मग एकदा की वाटण चांगलं परतलं मग त्याच्यात येळवणी टाकून द्यायचं. मग तुम्हाला हवं तेवढं पाणी टाकायचं. चांगलं मिक्स करून त्याची उकळी काढून घ्यायची. उकळी आल्यावर शेवटला बरीचशी कोथिंबीर टाकून घ्यायची. मस्त हलवायचं. आता झाली आपली मस्त झणझणीत आणि चवदार कटाची आमटी बनून तयार. आता तुम्ही हिला भातासोबत खा किंवा पोळी सोबत खा, दोन्ही सोबत एकच नंबर लागणार. तर तुम्ही पण ही माझ्या पद्धतीने बनवलेली कटाची आमटीची रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून बघा, आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगायचं मला अजिबात विसरू नका.